या 70-75 वर्षाचा आपण जर अनुभव केला, विचार जर केला, आताच महाराजांनी सांगितलं की निवडणुका होतात, निवडणुका येतात जातात, परंतु प्रश्न आहे तसेच आहे. ही निवडणूक अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भोवतीच फिरते. आणि म्हणून येणाऱ्या काळासाठी आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपण जे पाहतोय की अधर्म किती वाढत चाललाय, खोटेपणा किती वाढत चाललाय. म्हणून ही जी निवडणूक आहे, अधर्माविरुद्ध धर्म, खोटेपणाविरुद्ध खरेपणा, आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचे लाडके राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरी महाराज यांचे कृपापात्र शिष्य शांतिगिरी महाराज यांनी या लोकसभेमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचं जाहीर केलंय. उपस्थित सर्व भावी भक्तांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये ही निवडणूक आपण स्वतः आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. जो खोटेपणा चाललाय त्याच्याविरुद्ध आपण खरेपणाने लढत द्यायची आहे. ज्याप्रमाणे आपल्याला घर बांधायचं राहतं त्यामध्ये आता पाया भक्कम करावा लागतो, अगदी त्याचप्रमाणे आपण या समाजामध्ये राहत असताना आपल्या चांगल्या विचारांचा, चांगल्या न्याय व्यवस्थेचा पाया भरावा लागतो. आणि मला वाटतं चांगली ती न्याय व्यवस्था देण्याचं ताकद फक्त आमच्या शांतिगिरी महाराजांमध्ये. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये महाराज, आम्ही जे गुरु भक्त आहे बाबाजींचे, आपले सगळ्यांचेच, हा शब्द तर आम्ही तुम्हाला देणारच आहे या बजरंगबलीच्या मारुतीरायाच्या प्रांगणात दरबारामध्ये. परंतु जे आमचे इतर जे भावी भक्त असतील, जे मतदार असतील, आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मतदान कसं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि मी तुम्हाला विश्वास देतो, नवीन या बजरंगबलीच्या प्रांगणात दरबारामध्ये आपल्याला शांतीडोकपणे सांगतो की निश्चितपणे नाशिकचा खासदार हा शांतिगिरी महाराज असणार आहे. आणि म्हणून मी उपस्थित आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं महाराजांचे आभार मानतो.